ओम श्री महालक्ष्मी महात्म्य। महालक्ष्मी नमस्तुभ्यं सुरेश्वरी, हरिप्रिये नमस्तुभ्यं दयानिधे। ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो श्री गणनायका, गौरीपुत्रा सिद्धिविनायका, मंगलमूर्ती गजानना, नमन माझे गणराया, ब्रह्मकुमारी सरस्वती, चैतन्य शक्ती भारती, विद्यादायिनी वीणावती, नमस्कार तुझ शारदे। सद्गुरूला त्रिवार शरण, मातृपितृ देवतांचे स्मरण, कुलस्वामिनीचे मनी चिंतन, भक्तिभावे आदरे। ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान, पंचमहाभूते नवग्रहांचे स्तवन, महालक्ष्मीला करुणी वंदन, हे महात्म रचिले। महालक्ष्मीची श्रुती स्मृतीत स्तुती, वेदशास्त्रे पुराणात तिची कीर्ती, इंद्रादिसूर गणही तिला प्रार्थिती, सर्वमान्य तिची श्रेष्ठता। परमेश्वरी मनोल्हादिनी, आदिशक्ती ऐश्वर्यदायिनी, मनोरमा पद्मिनी भवानी, जगन्माता ती तेजस्विनी। महालक्ष्मी व्रत लाभकारक, सौभाग्यरक्षक धनदायक, श्री प्रेरणेने करीतो कथन, श्रवण करा भक्तजन। महालक्ष्मी व्रत हे महान, केल्याने होते इच्छित पूर्ण, लाभते सुख ऐश्वर्य धन, प्रसन्न होई भगवती। ही कथा द्वापर युगातली, सौराष्ट्र देशात घडलेली, पद्मपुराणात सांगितलेली, ऐकावी भाविक हो। राजा भद्रश्रवा सामर्थ्यवान, वेदशास्त्रे पुराणात निपुण, धर्मपारायण दैदिप्यमान, ऐशी कीर्ती राजाची। त्या धर्मज्ञानी राजाची राणी, महापतिव्रती सुलक्षणी, रूपवती भाग्यशालिनी, सूरतचंद्रिका नाव तिचे। राजा राणीला संतती होती 8, 7 पुत्र 1 कन्या लागोपाठ, सुपुत्री श्यामबाला असे कनिष्ठ, सद्गुणी विनयशील। महालक्ष्मीच्या मनात विचार आले, राजगृही जर मी जाऊन राहिले तर नांदेल राजहस्ते, सुख समृद्धी। घरोघरी जनतेत, दरिद्र्या घरी जर वास्तव्य केले, तोच स्वार्थी खाईल धन सगळे, प्रजानन गरिबीने गांजलेले तसेच राहतील। मनात तिने ठरविले, जावे राजगृही आपुले, श्रीमंती वैभव आणावे झोपडी झोपडीत। रूप घेतले वृद्धेचे, एका ब्राह्मण स्त्रीचे, काठी टेकून चालत राजद्वारी प्रवेशले। द्वारापाशी वृद्धेस पाहुनी, तिथली दासी आली धावूनी, विचारले तिच्याकडे जाऊनी, तुला पाहिजे काय? माऊली तू आहेस कोण? नाव काय? आलीस कुठून? राजद्वारी येण्याचे कारण मजला सांगावे। कमला असे नाव माझे स्वतःचे, भुवनेश हे माझ्या पतीचे, द्वारकेहून आले मी इथे राणीस भेटण्यास। हिचे काय काम राणीकडे? दासीला पडले मोठे कोडे, कळल्या विना न उलगडे, अखेर तिने विचारले, तुझी राणीची ओळख कुठली? माते सांग हकीकत सगळी, राणीला सांगून भेट घडवीन, नियुक्ती माझी त्यासाठी। पूर्वजन्मी ही राज्याची राणी, एका वैश्याची होती गृहिणी, भांडती दोघेही पती पत्नी, सदोदित रामदिनी। वैश्य होता दृष्ट क्रोधी दरिद्री, निर्दयतेने मारझोड करी, उपाशी ठेवून क्रूरतेने छळी, नेहमीच पत्नीस। पतीच्या छळास कंटाळून पडली घराबाहेर वैतागून, भटकत राहिली रानावनात ती वनवासी। वादळ वाऱ्याशी देत झुंज, काटे तुडवीत रानोरानी, राहिली अनेक दिवस हिंडत, दिसली मला ती वाटेत, जाओनी मी तिजपाशी। पुसले पुत्री तू दुःखी कशी, म्हणाली सांगू कशी, पिडले माया ममतेने, केले हाल नवऱ्याने, दुर्गुणी अन्यायी माणसाने। कर्म कहाणी ऐकून तिची दया उपजली अंतरी, दुर्दशा तिची झालेली पाहून, संकट दुःख कठीण जाणून, घेतले जवळ अश्रू पुसून, कन्या मानून तिला उपदेश केला तिजसी, 2 हात कर संकटांशी, धैर्याने वाग म्हणून समाधान करी तिचे। व्रत देई सुख शांती, महालक्ष्मी व्रताची महती, सांगितली तिला रीती, पूजा विधी कथियेला। जे करतील महालक्ष्मी व्रत, ते राहतील सदैव सुखात, ऐश्वर्य वैभव प्राप्त होता, पूर्ण होतील सर्व मनोरथ। त्रिभुवनला करणारी ऐश्वर्य संपन्न, भक्तजनांना देणारी संपत्ती धन, व्हावे महालक्ष्मीच्या चरणी लीन, होईल भाग्य तेव्हा अनुकूल। केल्याने महालक्ष्मीचे नामस्मरण, जाती सगळे विघ्ने निरसून, करील माता रक्षण, त्रिभुवनी तरी सर्वश्रेष्ठ। व्हावी लक्ष्मी प्रसन्न, लाभावे मातेचे वरदान, केले म्हणून मी मार्गदर्शन त्या अभागिनीला। सांगितले व्रतासंबंधी सगळे, सोडिले घरी तिला समजावूनी, ऐकोनी उपदेश, केले व्रत तिने भक्तिभावे। झाली संतुष्ट महालक्ष्मी, घातली पाखर कृपेची, मिटली कलह भांडणे, घडले मंगल सगळे।
ऐश्वर्य लाभले अपार, सुखाने भरले घर, सुख लाभले जीवनी, झाली आनंदित मनोमनी. पुढे पती पत्नी ती दोघेही मातेला ध्याती निशिदिनी. नित्य करुणी पूजा व्रत, सुखे सर्व उपभोगती. जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत, तेवढे वर्ष राहिले वैभवात, नंतर या जन्मी जन्मली राजकुळात. पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची या, आज ती दोघे पती पत्नी राज्य करती या भुवनी. गेली भुलून राणी वैभवात, विसरली हे व्रत. रममाण झाली ऐश्वर्य सुखात, विलासी राणीला भावी आठवण. म्हणून केले मी आगमन, सांग तिला जाऊन, ऐकून वृद्ध स्त्रीचे ते बोलणे. राणी हात जोडून विनवी, मला सांग व्रताचे महिमान आणि पूजा विधीही. लक्ष्मी वृद्धा रूपधारी, प्रसन्न होई दासीवरी. महालक्ष्मी व्रताची महती, संक्षिप्त कथिली तिज प्रती. मानू कसे तुझे आभार, कष्ट दिल्याची क्षमा कर. थांब इथे माते क्षणभर, जाते मी राणीकडे. सांगितला निरोप दासीने, उन्मंत अहंकारी राणीला. होता गर्व तिला राजवैभवाचा, आली ती क्रोधाने. म्हणे काग थेरडे, कशास आली इकडे. कोणी ऐकी तुझे पवाडे, चल निघूनी जा इथुनी. लक्ष्मी बोले त्या राणीस, राजवैभवाने माजलीस. उद्दाम उन्मंत झालीयेस, आठवती पूर्वस्थिती. आज अतिशुभ दिनी, केलीस एका स्त्रीची तू मानहानी. घेतलास ओढवून निकृष्ट काल, भोग तयाचे तू फळ. ऐकोनी ती शापवाणी, संतापली अधिकच राणी. वृद्धेस करी मारहाण, उर्मटपणे कडाडून. केला अपमान राणीने, निघाली महालक्ष्मी तिथून. आली श्यामबाला समोरून, दैवशाली राजकन्या ती. वृद्धेकडून तिजला राजगृही घडीला वृत्तांत. कळला श्यामबालेला, दुःखी झाली ती सालस बाला. नम्रतेने तिने क्षमा याचिली, दया आली कृपावंत मातेला. लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला तिजला. श्रेष्ठ संपदा देणाऱ्या, मनोकामना पूर्ण करणाऱ्या, सारी माहिती व्रताची सांगितली थोडक्यात. पवित्र मार्गशीर्ष मास योग्य, असे ईश्वरी भक्तीस. माता पिता बंधू सर्वस्व, तू महालक्ष्मीलाच मान. तीच करील तुझे संरक्षण, तुला कसलीच भीती नसे. हे व्रत महालक्ष्मीचे वरदान, इष्ट सौख्य करील प्रदान. हे व्रत आहे महालक्ष्मीचे, महालक्ष्मी सर्व वरिष्ठ असे. रुद्राद्री रविचंद्र इंद्रही थकले तिचे वर्णन करण्यास. मार्गशीर्ष मासी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतास. त्याचे फळ देई सत्वर, देवी महालक्ष्मी माता. धन ऐश्वर्याने भरावे घर, शांती सुख लाभे कुटुंबात. सुस्थिर वास्तव्य लक्ष्मीचे, त्यासाठी करावे हे व्रत. गुरुवार दिनी यथास्थित करावे हे महालक्ष्मी व्रत. मन ठेवावे आनंदी शांत, शरीराने शुद्ध असावे. पाणी भरावे तांब्याच्या कलशात, नाणे सुपारी दुर्वा टाकाव्या त्यात. हळदी कुंकवाची ओढावी बोटे, आठही दिशांनी. घ्यावे डहाळे पंचवृक्षांचे, कलशात रचावे सर्व बाजूनी. काढावे तांदुळांचे वर्तुळ, मधोमध एक पारावर. करोनिया जमीन स्वच्छ, मांडावा पाट पूजेसाठी. काढावी रांगोळी पाटाभोवती, ठेवावा कलश त्यावरी. करावे आचमन पळीने, सोडावे ताम्हणात पाणी. जोडोनिया दोन्ही हात, दृष्टी लावावी देवाकडे. म्हणोनिया ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. करावे पूजन पंचोपचारे, फळे दूध मिष्टान्न अर्पून. ओवाळावी आरती. देठासह 2 विड्यांची पाने, त्यावर ठेवावे सुपारी आणि नाणे. विड्यावरी सोडावे पाणी, पळीने नमस्कार करावा. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी, मनोभावे प्रार्थना करावी. लक्ष्मी मातेस मनातील इच्छा सांगावी, जेणे होई कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे. संकल्प सदिष्टा सिद्धीस जाऊ दे. कृपा करा आई दयानिधी. माझे इष्ट कार्य करण्यास तू माझ्या घरी राहावीस. हे दानशील माते, वैभव लाभावे इच्छेप्रमाणे. तुझा लाभावा वरद हस्त, सुख समृद्धी होऊ दे प्राप्त. तुझी सेवा घडो सदा दित, हे कल्याणदायिके माऊली. तुझी पूजा केली पद्मावती, मीही यथामती यथाशक्ती. मी बालक अज्ञ म्हणून मान्य करून घे भाग्यधात्री. विघ्ने क्लेश निवारुनी, दुःख दारिद्र्य दूर करुनी. रक्षगे मजला देव देवेशा, हे जगन्माते. विपुल हो धन संपत्ती, कधी न येई आपत्ती. दीर्घायू असो संतती, भाग्य तेजस्वी करी. श्री पद्मधारिणी सौभाग्यदायिनी, राजराजेश्वरी वैभवशालिनी. शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. ऐशी करावी प्रार्थना, घाली साष्टांग नमना. सर्व इच्छा होतील पूर्ण, हे व्रत केल्याने. उपास करी दिवसभर, घ्यावा दूध फलाहार. पाहू नये निराहार, मनी नाम असावे श्रींचे.
सायंकाळी करोनी गोपूजन, करावा नैवेद्य अर्पण, मग जेवावे आपण सर्वांसहित प्रेमाने. दुसऱ्या दिनी कलशातील पाणी ओतावे तुळस वृंदावनी, 5 फांद्या 5 ठिकाणी एक एक ठेवावी. नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या स्थानी हळद कुंकू वाहूनी नमस्कार भावे करावा. श्यामबालेने तिचा उपदेश ऐकला. राजमहाली लक्ष्मीनारायण पूजला. तो दिवस होता मार्गशीर्षातला गुरुवार पहिला. उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी. महालक्ष्मी झाली प्रसन्न तिच्यावरी. राजकन्येच्या मनातील इच्छा सारी झाली पूर्ण श्री महालक्ष्मी कृपेने. कीर्तिवंत राजा सिद्धेश्वर पुत्र त्याचा मालाधार, राजकन्येस अनुरूप वर विवाह झाला संपन्न. झाली धन संपदा प्राप्त, लागली नांदू राजवैभवात, ऐश्वर्य सुख आनंदात, वरद हस्त श्री मातेचा लाभला. लक्ष्मी मातेच्या अवकृपेमुळे राजा भद्रश्रवाचे राज्य गेले. राज ऐश्वर्य सारे नष्ट झाले. दरिद्री बनला राजा आणि राणी. दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले. त्यांना घेरले अवदेशेने. दुःख दैन्य गरिबी नशिबी आले. झाली अन्नान्न दशा. रात्रंदिनी भोगती हाल, क्षणोक्षणी सोसती दुःख जहाल. पडले होऊनी अनाथ, सुचेना काहीच ज्ञात. करुणी विचार सूरज चंद्रिका, सांगे राजा भद्रश्रवास. श्यामबालेचा पती असे धनवान, त्याच्याकडे जावे. सांगावी परिस्थिती आपुली, दुर्दशा झाली कानी घालावी. येईल दया ऐकुनी त्याला, द्रव्य सहाय्य करील तो आपल्याला. राजा भद्रश्रवा स्वाभिमानी, मान अभिमान बाजूला सारोनी, अधोगतीमुळे निघाला राजधानी जावयाच्या राज्यात. विश्रांतीसाठी नदीकाठी बैसला होऊनी दुःखी कष्टी, दासी आल्या पाण्यासाठी पाहिले त्यांनी राजाशी. झाकले दारिद्र्य दशेने राजलक्षण, परिवदनी तेज विलक्षण, अवस्था दिसे केविलवाण, म्हणून केली विचारपूस. महाराज कोण आपण, पिता मी श्यामबालेचा, या राज्याच्या राणीचा, नाव असे भद्रश्राव, आलो भेटण्या कन्येस. त्वरित जाऊनी दासींनी कळविले, श्यामबालेने पाठवले सेवकास. पित्यास आणले राजगृही सन्मानाने. भूषविले देऊनी वस्त्रे आणि भूषणे, पंचपक्वान्नाचे भोजन, मनोरंजनार्थ नर्तन आणि गायन, मान सन्मान आदर सत्कार, सर्व काही सर्वोत्तम. राहिला राजा काही दिवस, निघाला नंतर तो जाण्यास. जाताना कन्येने हंडा दिला द्रव्याने भरलेला. भद्रश्रवा आनंदित झाला. त्वरेने स्वगृही आला. म्हणाला सूरज चंद्रिकेला, द्रव्य दिले आहे कन्येने आपुल्याला. हंडा उघडूनी पाहिला तो द्रव्याचे कोळसे झाले. लक्ष्मीला अपमानित केले म्हणून हे आश्चर्य घडले. महालक्ष्मी झाली क्रोधायमान, गर्विष्ठ राणीचे म्हणून अकल्याण. श्यामबालेला लाभले आशीर्वचन, श्री महालक्ष्मीची पूजा भक्ती करून. ती नव्हती उर्मट उन्मत म्हणून, सुख समृद्धी तिच्या राजभवनी. सूरज चंद्रिका झाली भिक्षोपजीवी, गेली एकदा कन्येच्या राजमहाली. तो दिवस होता गुरुवारचा, मार्गशीर्षातला शेवटचा, लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाचा. लक्ष्मीव्रतस्थ श्यामबाला. तिने केले लक्ष्मीव्रत श्रद्धेने, पूजा केली श्यामबालेने भक्तीने. मातेकडूनही करवून घेतली आग्रहाने, पूजा महालक्ष्मी आईची. कन्येकडे काही दिवस राहून 8 गुरुवार केले पूजन. नंतर निघाली ती इथून राजा भद्रश्रवाकडे. लक्ष्मीव्रताने भाग्य उजळले. राज्य सिंहासन परत मिळाले. वैभव पुन्हा प्राप्त झाले. संतोषिली राजा राणी. श्यामबाला आली एकदा माहेरी, पित्यास भेटण्यास म्हणून. तिला तिथे विचारले नाही कोणी, बोललेही नाही तिच्याशी कोणी. द्रव्य न देता जन्मदात्यास, हंडा भरुनी कोळसे देसी. मातेस रिक्त हस्ते धाडिलेशी, म्हणून राग मनात. कन्येला भेटण्यासाठी सूरजचंद्रिका आली नाही. श्यामबाला राणी तरीही रागवली नाही मातेवरी. न थांबता ती मातृगृही निघाली परत पतिगृही. निघताना तिने काय केले, माहेरचे थोडे मीठ घेतले. श्यामबाला येताच राजमंदिरी, पती मालाधर विचारी, काय आणलेस माहेराहून. सांग राणी श्यामबाला, दाखवी हंडा भला. पाहता दिसती मीठकडे, हे काय आणले विचारी राजा. श्यामबाला येताच राजमंदिरी, पती मालाधर विचारी, काय आणलेस माहेराहून. सांग राणी श्यामबाला, दाखवी हंडा भला. पाहता दिसती मीठकडे, हे काय आणले विचारी राजा. श्यामबाला म्हणे, थांब राजसा, धीर धरावा थोडासा. आज्ञा केली तिने स्वयंपाकिणीस, जेवण अळणी करण्यास. भोजनास राजाला बसविले. सारे पदार्थ अळणी लागले. ताटात थोडे मीठ वाढले. अळणी पदार्थ चविष्ट झाले. राजासही ते पटले. महालक्ष्मीचे स्मरण करूनी भोजन केले आनंदाने दोघांनी.
लक्ष्मी कृपे नांदू लागली, राजा राणी सुख समृद्धीत, श्रद्धा भक्तीने करावे श्री महालक्ष्मी व्रत. धनसंपदा ऐश्वर्य होईल प्राप्त, नांदेल सदोदित विपुल वैभव घरात, प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती, लाभेल दीर्घायुष्य शांती. जे करतील या ग्रंथाचे श्रवण पठण, लाभेल त्यांना श्री महालक्ष्मीचे आशीर्वचन, बनतील ते धनवान आयुष्यमान, म्हणे सुलक्षणा सुरेश. नमोस्तुते महामाये, श्रीपीठे सुरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. इति श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य कथा संपूर्णम.